दिनांक 27 मे रोजी बांगलांचे लोकप्रतिनिधी आमदार दिलीप बोरसे व द्वारकाधीश कारखान्याचे संचालक सचिन सावंत यांच्या हस्ते हरणबारी गाळमुक्त अभियानाचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले। यावेळी डॉक्टर प्रसाद सोनवणे, संजय भांबरे, पंकज भांबरे, डॉक्टर प्रशांत सोनवणे, दीपक कांकरिया, कैलास जाधव, सुभाष शेठ, सतीश भांबरे, प्रकाश जगताप, विलास सावंत, समाधान देवरे, अनिकेत सोनवणे, गजानन साळवे, दिनेश सावळा, युवा शक्तीचे हर्षल आहिरे, विलास सावंत, किरण पाटील, विनोद पाटील, एकनाथ पवार, प्रवीण सावंत, सरपंच व सदस्य नामपूर, विकास भाऊ बत्तीशे, राजेंद्र कुटे, बापू भोये, खंडू शेवाळे व असंख्य शेतकरी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। सुभाष कांकरी आहेत आणि मी तर म्हणतो सगळ्यात मान्यवर या ठिकाणी पक्षांचे पण अध्यक्ष आलेले आहेत। सचिन संजय भांबरे, प्रशांत सोनवणे, सगळ्यांचं प्रथम तर मी या ठिकाणी स्वागत करतो। तुम्हाला सगळ्यांना पार्श्वभूमी माहिती आहेच, गेल्या अनेक वर्षांपासून या हरणबारी धरणाचा गाळ करण्याचं अनेक लोकांनी योजना केलेली होती, परंतु ती सक्सेस होत नव्हती। म्हणजे परवा नामपूरला ज्यावेळेला आम्ही मीटिंग घेतली त्या ठिकाणी अगदी मातब्बर लोक होते आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही खूप प्रयत्न केले परंतु काही गोष्टींना चालना मिळत नव्हती। खरं म्हणजे आपण उशिरा झालेलो आहोत, परंतु उशीर जरी झालेला असेल तरी मला असं वाटतं की आपण काही हरकत नाही, आपल्याला सुरुवात करायची होती। म्हणून आपल्याला 15-20 दिवसाचा हा जो काही पाऊस सुरू होण्याच्या आधीचा कालावधी आहे तो कालावधी आपल्याला मिळालेला आहे। आम्ही माननीय दादा भुसे साहेब यांना भेटायला गेलेलो होतो, डोके साहेबांना भेटायला गेलो होतो आणि त्यांनी जे सुरुवातीलाच आपल्याला जे पॉझिटिव्ह आपल्याला जे काही चालना दिली किंवा त्याच्यामध्ये निर्णय घेतला त्याच्यामध्ये आम्हाला खूप हुरूप आला आणि आम्ही जे काही तरुण मंडळी या मागे लागलो होतो 2 दिवसामध्येच खरं म्हणजे तर बऱ्याचशा ग्रुपवर चर्चा झाल्यात आणि त्या चर्चेमध्ये असं निघत होतं की फक्त मिटिंगच घेणार का काय तुम्ही म्हणून, परंतु कोणत्याही मिटिंग वगैरे न घेता फक्त आम्ही 2-3 ठिकाणी फक्त आवाहन केलं, 2-3 ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनी जे काही पॉझिटिव्ह उत्स्फूर्त मिळाला, आम्हाला त्यांच्याकडनं रिॲक्शन मिळाले त्याच्या बेसिसवर आम्ही कामं चालू केलेत आणि अवघ्या 3 दिवसामध्ये सांगायला हरकत नाही, अवघ्या 3 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांच्या परवानग्याकडून दादा भुसेंनी फोन करून दिला डोके साहेबांना, डोके साहेबांनी ताबडतोब मामलेदार साहेबांना पत्र दिलं आणि आज आपल्याला पत्र वगैरे सगळं मिळून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सचिन दादा यांनी सांगितलं की माझं पोकलँड आणि माझे ट्रक्स ताबडतोब येतील म्हणून, त्याप्रमाणे काल दुपारी त्यांचे ट्रक्स पण येऊन गेले, पोकलँड पण येऊन गेले, आज ट्रक पण आल्यात आणि इतर अनेक मान्यवरांनी त्याच्यासाठी सहकार्य करायचं सुद्धा आपल्याला कबूल केलेलं आहे। प्रथमतः मी त्यांचं सगळ्यांचं इथं या ठिकाणी स्वागत करतो। मी सगळ्या शेतकऱ्यांची लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सटाणा।